इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आपण हे वेगवेगळे विषय घेतोय. ह्या वेगवेगळ्या आयडियाज आहेत. काही अंदाज आहेत, कारण वातावरण, तिथल्या जमिनीची परिस्थिती, तापमान, बऱ्याच गोष्टीवर अवलंबून कुठे उत्पन्नामध्ये कमी किंवा जास्त हा फरक पडू शकतो. पण दुर्दैवाने आपल्याकडे शेतकरी वर्ग किंवा बाकी सर्वसामान्य किंवा हे जे काही आपण प्लांटेशन करतो, ह्याच्यामध्ये आपल्याला आर्थिक लाभ, अधिक सामाजिक व पर्यावरण ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी सांभाळून आपण ह्या चर्चासत्र आपण सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ज्याला हवं त्यांनी त्या त्या परिस्थितीनुसार किंवा त्या तिथल्या वातावरणानुसार त्याच्यामध्ये त्याची निवड करायची आहे. लागवड कमी किंवा जास्त प्रमाणात करू शकता. आपण साधारण प्रत्येक ह्याचं 1 हेक्टरच्या हिशोबाने उत्पन्न वगैरे पाहतो. भविष्यामध्ये याचे मार्केट किंवा याची विक्री व्यवस्था काय असू शकते यावरही आपण त्याची व्हिडिओ करणार आहोत. त्याची आपण डिटेल सगळी माहिती गोळा करतो आहोत. तर मग आज विषय घ्यायचा तर कुठला घ्यायचा? ही आपली जी चर्चा चालू आहे ती पुढे कंटिन्यूस करत आपण मोठ्या प्रमाणावर हे कसं करता येईल किंवा कुठल्या भागात करता येईल, कशा प्रकारे करता येईल, हा विषय घ्यायचा. मोठ्या प्रमाणात जर कधी करायचं म्हटलं तर एक तर सामाजिक संस्था किंवा मग शासन. आता आपल्याकडे परवा माझ्या वाचण्यात आलं होतं, आणि त्याला मदत कोणाची मिळू शकते का? मिळू शकते म्हणजे ऑलरेडी हे करताच आहे, फक्त त्याला कुठेतरी म्हणजे जे काही होतं आहे. हां, तर पहा, महाराष्ट्रामध्ये स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे हे साधारण 50,000 ते 60,000 किलोमीटर आहेत. बर. आणि 50,000 जर कधी आज आपण गृहीत धरलेत लांबी, दोन्ही बाजूला म्हटलं तर साधारण 1,00,000 किलोमीटर होतात. कारण प्लांटेशन करतोय आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला करणार आहोत. तर वातावरण त्या भागामध्ये जसं आता विदर्भ आहे, मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे आणि कोकण आहे, हे साधारण 5 रिजन आपल्याकडे आपण गृहीत धरतो. तर त्यानुसार जर कधी ह्या रोडला अशा काही वनस्पतीची आपण लागवड केली की ज्याच्यापासून शासनाला सुद्धा काही आर्थिक लाभ होऊ शकतो, आणि किंवा शासनाला जर कधी आर्थिक लाभ नकोच असला तरी त्या ग्रामीण परिसरात किंवा त्या भागात राहणाऱ्या लोकांना एकदा का या गोष्टीचा अंदाज आला की ह्याच्यापासून काहीतरी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत उभा राहतो, तर मग झाडांची जपणूक होईल. आपण सध्या गुलमोहर लावतो किंवा ही जी झाडं लावतो याच्याकडे दुर्लक्ष काय, फक्त त्याला एकदा फुलं येतं संपलं. पण जर कधी याच्यापासून काही आर्थिक लाभ होत असतील तर साहजिकच जास्त काळजी घेतली. मग जास्त काळजी घेतली जाईल. आता आर्थिक लाभ कसे होतील आणि कशातून होतात आणि कसे होतात, दुर्दैवाने आपल्याकडे जे पारंपरिक शेती किंवा जे शेती करत आलेले आहेत त्यांनाही हे माहिती नाहीये, किंवा माहिती असलं तर ते दुर्लक्षित झालेलं आहे. त्यामुळे मी तेच म्हणतो की समजा जर कधी आपण हे आता 1,00,000 किलोमीटर घेतलं तर एका आपलं एक किलोमीटरला साधारण 20 फुटावर एक झाड जर कधी म्हटलं तर आपले एका किलोमीटरला 300 झाडं बसतात. तर त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, म्हणजे आता 2 रिजन करावे लागतील म्हणजे याच्यामध्ये. एक तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ, त्या क्लायमेटनुसार त्याच्यामध्ये ते बदल करत राहावे लागणार आहे, ते निवडावे लागतील तसे. आपण हा जो मोठा पट्टा मेजर म्हणजे हे 4 रिजन जे येतात हे जर कधी निवडलेत तर मग त्या ठिकाणी एक येतं नीम. आता पहिल्यांदा आपण याच्यामध्ये झाडांची नावं घेऊ आणि त्याच्यापासून आर्थिक लाभ काय होतील तो आपण हे करणार आहे. दुसरं येतं करंज. तर मग आपण आता ही एक यादी काढलेली आहे.
कुठल्या भागात कुठलं झाड होतं, त्याच्यापासून त्यापासून मिळणारे आर्थिक फायदे, मग ते शासनाला असो किंवा मग त्या भागामध्ये जे मजूर आहेत किंवा शेतमजूर आहेत ज्यांना उत्पन्नाचं साधन नाही, आणि तसंच याच्या पासून काहीतरी छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज वगैरे उभ्या राहू शकतात किंवा एखादा छोटा मोठा उद्योग जो आहे, छोटा मोठा नाही बऱ्यापैकी उद्योग हा उभा राहू शकतो. तर त्यामध्ये आता एक कोकण एरिया जर कधी सोडला तर त्याच्यामध्ये नीम एक येतो. आता याच्यामध्ये एकरी जर कधी 300 झाडं बसणार, आपल्या किलोमीटरला जर कधी 300 झाडं बसणार असतील एका किलोमीटर मध्ये, तर नीम आपण 25 घेऊ, करंज 25 घ्यायचा, कुसुम 25 घ्यायचा. आता हा कोकण एरिया सोडू ना, कुसुम 25 घ्यायचा, मोह 25 घ्यायचा, राळ 25 घ्यायची, लक्ष्मी तरू 25 घ्यायचा, पळस घ्यायचा, रिठा घेऊ शकतात आणि सलई घेऊ शकतात. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता हे साधारण ही झाली 250 झाडं. आता बायोडायव्हर्सिटी जर कधी आपल्याला मेंटेन करायचीच असली तर मग बाकी काही झाडं जी आहेत, मग त्या ठिकाणी तुमचं वड आलं, पिंपळ आलं, औदुंबर आलं किंवा बाकीची जी झाडं आहेत, त्याचं जर कधी आपण प्लांटेशन घेतलं तर हे आपल्याला एक सोयीस्कर हे होऊ शकतं. आता नीम ही ज्यावेळेस नीम आपण ही 25 झाडं लावणार आहोत, एक झाड साधारण 20 ते 40 किलो किंवा 50 किलो पर्यंत वयोमानानुसार त्याचं जसं वय, याच्यामध्ये ग्राफ्टेड एकही व्हरायटी नाही, कलमी नाहीच आहे, त्यामुळे याला उत्पन्नाचं साधन जे आहे ते एक बांबू सोडला. एक पिरियड त्यांचा वाढायचा, तो वाढायचा पिरियड जो आहे ना साधारण 6-7 वर्षानंतर ह्याला. आता हायवेला जी आपण झाडं लावतोच आहे ना, तर त्याच्यामध्ये लावला नीम तो थोडासा दुर्लक्षित राहणार, पण तो साधारण 6-7 वर्षानंतर निंबोळी देणार आहे. आता निंबोळी जरी विकली, सरळ विकली गेली, तरी आज निंबोळीचं तेल काढलं जातं. नीम ऑइल जे आहे हे फार्मामध्ये किंवा इन्सेक्टिसाइड वगैरे, पेस्टिसाइड वगैरे मध्ये याला बऱ्यापैकी कन्झम्पशन आणि मागणी भरपूर आहे, त्याचा रेटही चांगला आहे. साबणामध्ये पण वापरला. आणि तेल काढल्यानंतर, निंबोळीचं तेल काढल्यानंतर जी पेंड राहते ते ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून राहतं. तसंच करंजचंही आहे. करंजी आपण 25 घेतलेली आहे, ही साधारण 20 ते 50 किलो पर्यंत येतं. तसंच करंजी साधारण 25, 30, 40, 50 म्हणजे जसं वय होईल त्यानुसार ह्याच्यापासून ते सीड मिळतं आणि ह्याच्यापासून हे ऑइल निघतं. हे नॉन इडेबल आहेत. हे दोन्ही आता पुढचे जसं इडेबल येईल त्यावेळेस इडेबल सांगेल, आणि जे हे नॉन इडेबल आहे तर हे फार्मामध्ये वापरलं जातं, इन्सेक्टिसाइड म्हणून वापरलं जातं, आणि त्याचा केक आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून वापरू शकतो. आता कुसुम हे एक महत्वाचं आणि अतिशय सुंदर असलेलं झाड आहे. कुसुमचं काय माहिती आहे का, कुसुमला बिया येतात, बियापासून तेल निघतं, आणि कुसुमचं आणखीन एक दुसरं उत्पन्नाचं साधन असं आहे की याच्यावर लाखीचे किडे वाढतात. तर कुसुमपासून आपल्याला तेल मिळेल, कुसुमपासून पेंड मिळणार आहे, आणि कुसुमवर लाखेचे किडे वाढल्यामुळे तुम्हाला लाख म्हणजे कुसुम झाडाची साल खात जाते, आणि साल खाऊन त्याची जी विष्ठा आहे ती लाख म्हणून आपण वापरतो. लाखेपासून मणी वगैरे आहे याच्यामध्ये. मी गोंदियामध्ये जर कधी गेलेत ना, तर गोंदिया वगैरे त्या भागामध्ये पळस वगैरे हा भरपूर आहे. पळस, बोर, कुसुम या झाडांवर लाख चांगली वाढते. तर याचं जे आहेत म्हणजे ठिकठिकाणी असे दुकानाबाहेर तराजू ठेवलेले असतात, आदिवासी लोक येतात त्या ठिकाणी ती लाख त्याच्यामध्ये टेकतात आणि ते विकत घेतो. मुनीम जे तो लगेच पैसे देतो, तो 1 लाख म्हणजे हा एक उत्पन्नाचं साधन आहे. आता मोह साधारण एक आपल्याला 30 ते 50, 60 किलो, जसं वय 12-13 वर्ष जसं वय वाढत जाईल तसं हे मोहापासून आपल्याला मोहाची फुलं मिळणार आहेत. त्याचं म्हणजे उत्पन्न वाढत जातं का वय जसं वाढत? हो, जसं झाड मोठं होत जाईल तसं त्याला ते हे जास्त येईल. तर मोहाचं कसं माहिती आहे का, मोहाची जी आहेत मोहाच्या पानाच्या पत्रवाळ्याही होतात, पण आपल्याकडे अजून त्या पळस असल्यामुळे त्या दुर्लक्षित आहेत. मोहाची फुलं एक उत्पन्नाचं साधन आहे. त्यानंतर मोहाचं जे तेल आहे हे रिफाईन करून आपण इडेबल म्हणून वापरू शकतो. जर कधी आता एक अंदाज घेतला आपण, 1 लाख किलोमीटर आपला रोड आहे,
तर 25 लाख झाडं येतात आणि एक झाड झाड किती तुम्हाला उत्पन्न देतं? साधारण 10-12 वर्षानंतर 15 किलो तेल देतं. आता 25 लाख इंटू 15 किलो म्हणजे इतकं एडिबल ऑइल तुम्ही मिळवू शकतात. बाकीचं त्याच्यामध्ये जो त्याचा रिफाईन केल्यानंतर जो गाळ येतो तो सोप इंडस्ट्रीमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी मग त्याचे ते बाय प्रॉडक्ट बाय आहेत. प्रोडक्ट झाले. आणि मोहाची पेंड ही तुम्ही ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणून विकू शकतात. आता 1 लाख झाड, एक झाड जर कधी 15 किलो, 12 किलो ते 15 किलो, 18 किलो आपण एक ॲव्हरेज धरलं 15 किलो, तर 25 लाख झाडं आपण लावणार आहोत. हम्म, हम्म. आणि 15 किलो एका झाडाला म्हटलं तर 25 लाख नाही, 15 नाही, तर काही शहराच्या भागात कमी जरी लावले तरी इतकं तेल इडेबल ऑइल आपल्याला मिळणार आहे.